मागच्या 25 वर्षापासून माऊलीच्या दर्शनाला कुठेही अखंडित, ज्याला म्हणू आपण, खंड न पडता आम्ही येतोय. कोरोनाच्या काळात फक्त ज्यावेळी शासनानेच आम्ही सगळ्यांनीच बंदी केली होती तेवढा एक वर्ष जर सोडलं तर बाकी आम्ही अखंडितपणे येतो. फार आनंदाचा सोहळा असतो आणि त्यातल्या त्यात यावर्षी तर पाऊस पाणी बरा झाल्या असल्या कारणाने लोक खूप आनंदी आहेत आणि त्या आनंदाच्या माध्यमातून लोक पंढरीच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला खूप भक्तिभावाने या ठिकाणी आलेले आहेत. मला असं वाटतं की दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी दुप्पट तिप्पट जास्त त्या ठिकाणी लोक आहेत आणि मला असं वाटतं की यामध्ये लोकांना एक वेगळं समाधान असतं. आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आणि खास करून आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार समृद्ध असा हा महाराष्ट्र आहे आणि वारकरी संप्रदायानेच खऱ्या अर्थाने हा सगळा महाराष्ट्र ग्रामीण भाग खास करून समृद्ध केलेला आहे. मी विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की अशीच भरपूर पाऊस असू द्या, चांगल्या पद्धतीनं लोकांचे पीक पाणी असू द्या आणि खूप चांगलं वर्ष लोकांना सुखा समाधानाचं जाऊ द्या. कुठलंही निरोगी आयुष्य लोकांना जगण्याच्या दृष्टिकोनातूनची संधी येऊ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पूर्ण राज्यामध्ये एक अत्यंत सलोख्याचं, प्रेमाचं, सद्भावनेचं, बंधुभावाचं त्या ठिकाणी वातावरण या ठिकाणी पूर्ण असावं अशीच प्रार्थना या निमित्ताने मी विठ्ठलाच्या चरणी करतो. वारकरी महामंडळाला वारकऱ्यांचा विरोध होतोय, मुख्यमंत्र्याकडून वारकरी महामंडळासाठी घात घातला जातोय, कसं बघता तुम्ही? मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय शासनाने सुद्धा घेऊ नयेच. म्हणजे नुसतं वारकरी महामंडळ एवढंच न करता खऱ्या अर्थाने सर्व वारकऱ्यांच्या भावना काय आहेत, त्यांचं काय इच्छा आहेत, त्या सगळ्या जाणून घेऊन अतिशय लोकशाही मार्गाने लोकांच्या भावना जाणून घेऊन योग्य निर्णय या संप्रदायाच्या संदर्भाने घ्याव्यात अशीच अपेक्षा शासनाच्या दृष्टीने. विरोध दर्शवलाय सर्व फडकऱ्यांनी की आम्ही पालखी पुढे जाऊ द्यायला, आडवं पडू पालखीला 2 दिवसात. बरोबर आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना हा विषय कसा आहे की सामोपचारानेच सुटला पाहिजे, सगळ्यांना विश्वासात घेऊनच सुटला पाहिजे आणि तशीच अपेक्षा माझी सुद्धा शासनाकडून निश्चित प्रकारे राहील. मुख्यमंत्री आज पंढरपूरला येत आहेत, संपूर्ण आषाढी एकादशीचा ते आढावा सुद्धा घेणार. हे चांगली गोष्ट आहे. आपण आषाढीला नेहमीच प्रत्येक मुख्यमंत्री येतच असतात आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून 12 कोटी जनतेच्या वतीनं सुद्धा एक दर्शन त्या ठिकाणी असतं आणि मुख्यमंत्री राज्याच्या असतात त्यामुळं निश्चित प्रकारे हा मान तो असतो आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रार्थना करतात. आढावा घ्यायला येतात आज, तर काय यामध्ये राजकीय वापर करून घेण्यासाठी? मला असं वाटतं की या ठिकाणी कुठेही राजकारण असूच नाही, राजकारणाचा काही संबंधच असू शकत नाही. हे सगळ्यांचं ठिकाण आहे, इथं राजकारणाचा अजिबात संबंध असू नये. फक्त भक्तांना, वारकऱ्यांना ज्या ज्या काही सोयी सवलती बाकीच्या गोष्टी असतील तेवढ्याच व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. जेवढं सुलभ दर्शन होईल, जेवढं वारकऱ्यांच्यासाठी सोयी केल्या जातील, जेवढं ह्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला जपलं जाईल तेवढं मला वाटतं राजकारणाच्या दृष्टिकोना म्हणजे आपल्या शासनाच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. आज अजितदादांचा बारामतीमध्ये मेळावा आहे, संवाद यात्रा आहे, विधानसभेचं रणशिंग ते फुटणार आहे. काय वाटतं, काय अपेक्षित आहे? कसं आहे, आता काल आमचं अधिवेशन संपलं आहे आणि मला असं वाटतं की या अधिवेशनात लोकसभेचा जो काही मोठ्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा विजय झाला आणि महायुतीचा पराभव झाल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळालं. मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून लोकांना तात्पुरते निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मी असं म्हणेन असे सवंग लोकप्रियतेचे कदाचित ते किती पाळले जातील, किती नाही जाणार हा प्रश्नचिन्ह आहे, पण सवंग लोकप्रियतेचे मतदारांवर मतदानावर डोळा ठेवून काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपलं पांघरून बघून पाय पसरावं अशा पद्धतीची जी म्हण आहे. आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी सुद्धा 25 वर्ष झालं विधिमंडळात काम करतोय. 1,25,000 कोटी रुपयाचं डेफिसिट बजेट म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सादर केलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा डेफिसिट कधी नव्हतं आणि जे काही खऱ्या अर्थाने एक जे आर्थिक शिस्तीचे जे नियम असतात किंवा मानांकन ते क्रॉस झालेले आहेत. म्हणजे 3% असायला पाहिजे तर ते
आता एकंदर बॉरोईंग म्हणजे कर्ज आता 7-7.5 लाखाच्या वर गेले, 9 लाखाच्या वर गेलं आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कर्ज काढून जसं आपण ऋण काढून शीन भागवायचा हे योग्य असू शकत नाही. पण आम्ही सुद्धा निश्चित प्रकारे ज्या योजना चांगल्या असतील त्यांना आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम किंवा कारण या सरकारचे पैसे असतात. सरकारचे पैसे म्हणजे शेवटी जनतेचे पैसे असतात आणि त्यामुळे जनतेच्या पैशाच्या योजना आम्ही सुद्धा तेवढ्याच जिद्दीनं आणि उत्साहानं राबवण्याचं कामही आम्ही निश्चित प्रकारे करणार. बारामतीतच मेळावा घ्यावा लागतोय. शरद पवारांना कुठे मला वाटतं कदाचित फक्त त्यांनी त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे तिथं घेतला असेल. तो त्यांचा मला असं वाटतं की ते आहे वैयक्तिक दादांना विधानसभेची. प्रत्येकजण आपापलं काम करतं. मला एवढंच वाटतं, दुसरं काय मी त्यात बोलणार. विधान परिषदेचा निकाल झाला, महाविकास आघाडीची एक सीट पडली, मतं कुणाची फुटली असं ते म्हणले. सगळ्यांची नाव नाही, माहिती. माझं हसन असं मुश्रीफ आत्ता दर्शन घेऊन गेले, ते म्हणले आगे आगे देखो होता है क्या. हे बघा, माझं म्हणणं आहे महायुतीचा कारभार हा सगळा अनीतीचा, अनैतिकतेचा, कुठंही म्हणजे त्याला म्हणतो की राजकारणात जी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी खऱ्या अर्थाने एक तात्विकता पाहिजे असते, ती तात्विकता, नैतिकता, नीतिमत्ता कुठेही दिसत नाही. आता पैशांचं राजकारण, मुठभर लोकांच्या आमदारांच्या दृष्टिकोनातूनची ही निवडणूक होती. त्यामुळे तिथं लोकांना फोडाफोडी करून काही आमदारांना 5-7 आमदारांना फोडाफोडी करून तुम्ही आमदार आणू शकले असाल. पण जनतेच्या मनात काय आहे तो महत्त्वाचा विषय आहे आणि जनतेच्या मनातला काय भाव आहे तो लोकसभेमध्ये जनतेने दाखवून दिलेला आहे, मतदारांनी दाखवून दिलेला आहे. आणि मला वाटतं की एवढ्या 2 महिन्याच्या अंतराने कुठेही लोकांच्या मनातला जो भाव आणि लोकांच्या मनातली जी काही मनातली इच्छा आहे की कुठलं सरकार आलं पाहिजे, ती इच्छेत 2 महिन्यात काही बदल होत नसतो. कारण लोकांना 5 वर्षाचा जो काही त्यातला 2.5-3 वर्षाचा हा कारभार आहे तो बघितला आहे त्यांनी जवळून. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की लोकांनी आपलं मत बनवून टाकलेलं आहे आणि ते कोणत्याच आमिषाला लोक बळी पडणार नाहीत. महाविकास आघाडी कमी पडली कुठं जयंत पाटलांना निवडून. नाही, मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगतो की खरखर कलियुगाचा हा विषय आहे आणि या कलियुगात आपण म्हणतो तसं लोक वेगवेगळ्या आमिषाला बळी पडतात आणि त्याला बळी पाडण्याचं अनीतीचं काम महायुतीच्या लोकांनी केलं. कदाचित त्याला काही भोळे बापडे लोक बळी पडलेले असतील. नाही, पण जयंत पाटील असं म्हणाले की तुमच्याच पक्षातले जे नाईक नावाचे आमदार आहेत त्यांनी त्यांना मतदान केलं नाही असं त्यांचा आरोप आहे. आता हे बघा, हे गुप्त मतदान असतं किंवा काय असतं ते त्यांना जी माहिती असेल ते असतील काउंटिंगला वगैरे, काही त्यांना खात्रीदायक माहिती असेल. पण ठीक आहे ना, आता मतदान होऊन गेलं. आम्ही जो काही आम्हाला जो आदेश दिला होता तो प्रामाणिक आदेश आम्ही पाळला. पुढच्या वर्षी आषाढी वारीला तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री पूजा करतील असा विश्वास आहे. अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्र्यांनी पूजा पुढच्या वर्षीच्या म्हणजे महाशिवरात्री आपल्या महापूजेला निश्चित प्रकारे यावं आषाढीला, अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी मनाभावातून. तुम्हाला आवडेल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा आज मी यासाठी म्हणेल की जे काही ठरेल ते सगळ्यांच्या सहमतीनं, सगळ्यांच्या विचारातून आणि कुठेही वादविवाद न करता ठरेल. तुम्हाला आवडेल का? मला मनापासून आवडेल महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री झाला. तुम्हाला मला पूजा करायला पांडुरंगाची इच्छा.